Today we are going to start our exercise. In this exercise, all types of problem will be revised. First, 1.272727 can be expressed in rational form as, means 1.272727 is repeating. 27 is repeating means it is a recurring number. So you have to express it in rational number. How will you express? Now let this number is x is equal to 1.272727 means 27 चा ग्रुप रिपीट होता है. तर how many digits are repeating? 2 digits are repeating. 2 डिजिट रिपीट होता है तर 100 ने मल्टीप्लाई करा. सो मल्टीप्लाइंग बाय 100, multiplying by 100 to both sides, multiplying both sides by 100. Why? Because these 27 is repeating. 2 डिजिट रिपीट होता है 100 ने मल्टीप्लाय करा. 1 डिजिट रिपीट होत असेल तर 10 ने मल्टीप्लाय करा. 3 डिजिट रिपीट होत असेल तर 1000 ने करा. सो हियर दोन्ही साईडला मल्टीप्लाय केले इथे काय होईल 100x आणि इथे तुम्ही 100 ने मल्टीप्लाय केल्यावर दिस डेसिमल पॉइंट विल शिफ्ट 2 डिजिट्स ऑन राईट हँड साइड. 100 ने मल्टीप्लाय केल्यावर 2 डिजिट राईट हँड साइडला शिफ्ट होईल म्हणजे हा डेसिमल पॉइंट इथे येईल म्हणजे काय होईल 127.272727. आता तुम्ही म्हणाल इथे दोनच आहे ग्रुप, इनफायनाईट ग्रुप्स आहेत. 2727 असे 27 चे ग्रुप किती आहे इनफायनाईट. So we get 127.2727. Now this is equation 1, this is equation 2. डेसिमलच्या नंतरचे डिजिट सेम आले पाहिजे असं ॲडजस्टमेंट करायचं. आफ्टर डेसिमल पॉइंट डिजिट्स शुड बी सेम. 2727 हिअर ऑल्सो 27 म्हणजे काय होईल सबट्रॅक्शन केल्यानंतर डेसिमल पार्ट राहिला नाही पाहिजे. आफ्टर सबट्रॅक्शन we should get integer part only. means equation 2 minus 1 इथे greater number कोणता आहे second number is greater. so equation 2 minus 1 1 minus 2 नाही. so equation 2 minus equation 1 यामधून हा मायनस केला तर काय 120. एक स्टेप वाटल्यास अशी घ्या 27 किंवा बार देऊन द्या. 27 ला तुम्ही बार दिला तरी चालेल. अँड सेकंड एक्स लाईक टर्म्स एका खाली हिअर 1.27 बार. सबट्रॅक्शन करा काय होईल 100x मायनस एक्स 100x मायनस 1x हाऊ मच 99x. हिअर हा पार्ट पूर्ण काय होईल डेसिमल 27 मायनस 21 0 मीन्स 127 मायनस 1 126. डेसिमल पॉइंट नंतर 0 येईल म्हणजे यू कॅन राईट ओनली 127. या फॉर्ममध्येच आन्सर आलं पाहिजे. डेसिमल पॉइंट नंतर डिजिट नसला पाहिजे. सो एक्स इज इक्वल टू 126 99 ट्रान्सपोज झाले काय होईल 99. आता हा ऑप्शन आहे का याच्यामध्ये नाही आहे. हा ऑप्शन नाही आहे मग याला रिड्यूस होते का पाहायचं. कॅन यू रिड्यूस दिस फ्रॅक्शन. Now test of 9. 9 plus 2 plus 1. 9 plus 2 8 plus 1 9. 9 ची टेस्ट लागते मीन्स न्यूमरेटर इज डिव्हिजिबल बाय 9. डिनॉमिनेटर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 9 मीन्स डिवायडिंग 9 टू बोथ. 9 ने याला डिवाइड केलं काय होईल 9 1 जार 9 3 9 4 जार हिअर 9 1 जार 9 1 जार. हा ऑप्शन आहे एस. सो आन्सर इज बी. समजलं. नेक्स्ट द सम ऑफ 2 इरॅशनल नंबर इज. 2 इरॅशनल नंबरचा सम काय असेल इफ बोथ आर रॅशनल नंबर. सपोज बोथ आर रॅशनल. रॅशनल मीन्स सपोज 2/3 4/3 यांची सम काय रॅशनल. बट बोथ आर इरॅशनल असेल सो व्हॉट इज देअर सम. Now what is my irrational number? Square root of any prime number.
square root of any prime number is a irrational number, or the number which is non-terminating, non-recurring, non-terminating and non-recurring. This is recurring. Non-recurring means वेगवेगळे नंबर असेल, इट इज कॉल्ड इरॅशनल नंबर. सो देअर सम इज, आता काय असेल ऑप्शन, हे एक्झाम्पल घेऊन बघा. नाव √5 is irrational, minus √5 is also irrational. √5 and minus √5 are both irrational. Their sum, त्यांची सम केली तर काय होईल, √5 minus √5 इज इक्वल टू काय होईल, √5 plus minus √5. What is their sum? √5 minus √5 cancel, we get 0. Now how is 0? 0 is a whole number, or you can say integer, or you can say रॅशनल. ऑप्शन मधलं जे आन्सर आहे ते आलं पाहिजे आपल्याला. 0 इज होल नंबर, 0 इज इंटीजर, 0 इज रॅशनल. सो इट इज अ रॅशनल. 0 मीन्स रॅशनल म्हणजे P/Q फॉर्म मध्ये पाहिजे ना. सो हिअर यू कॅन से 0 मीन्स 1/0. इट इज रॅशनल, इट इज रॅशनल. आता तुम्हाला पहिलं आन्सर मिळालं तर तुम्ही काय करता, एला आन्सर म्हणून सांगता. पण इथे एका ऑप्शनमध्ये ए और बी दोन्ही पण आहे, तर तुम्ही दुसरं अजून बघा. दुसरं एक्झाम्पल घ्या. अगेन √5 and √2 both are irrational. Both are irrational. Here √5 and √2 both are irrational. What is their sum? Their sum. What is their sum? Their sum is √5 plus √2. What is sum of √5 and √2? Same as it is. You cannot add these two irrational numbers. You can multiply. You can multiply, but you cannot add these two numbers, or you cannot subtract these two numbers, because these both are unlike. Unlike surd आहेत. सर्ड नावाचा लेसन आहे तुम्हाला, मला वाटते मागच्या वर्षी झाला. तर अनलाईक सर्ड, लाईक सर्ड, मिक्स सर्ड, जसं जसं येईल तसं सांगते मी. सो √5 and √2 बोथ आर नॉट सेम टर्म्स. सो अनलाईक सर्ड म्हणतात त्याला. सो देअर सम इज ॲज इट इज. अँड हाऊ इज दिस नंबर? दिस इज अ इरॅशनल नंबर. दिस इज इरॅशनल नंबर. दिस इज इरॅशनल. रॅशनल म्हणजे एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला त्यांची सम रॅशनल मिळाली, एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इरॅशनल मिळाली. सो व्हॉट इज द ऑप्शन आन्सर अवर? रॅशनल. सेकंड इरॅशनल, नॅचरल अँड इन डी आयदर ए ऑर बी. म्हणजे ए असेल ऑर बी असेल. सो आन्सर इज आयदर रॅशनल or irrational. So option number D. So now remember, sum of two irrational number may be sum or subtraction also. Sum or subtraction, addition or subtraction of two irrational number is rational or irrational. Product of two irrational number. Product of two irrational number सांगू शकता. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ टू इरेशनल नंबर? एक्झाम्पल घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ टू इरेशनल नंबर्स? नाव सपोज √3 into √2 both are irrational number. What is their product? Here you can make this product. यांची ऑर्डर सेम असेल, ही ऑर्डर म्हणतात इथे. ही जर सेम असेल तर जरा इट इज इरॅशनल अगेन. आणि सेम √3 into suppose √12. √12 और यांची सम काय येईल? 312. 312 are 36. √36 means 6. Here 6 is rational. So product of
two irrational number is also rational or irrational. Next, third problem. Third, 0.123 can be expressed as first 900,111, B 111 upon 900, C 123 upon 10, and D 121 upon 900. फर्स्ट प्रॉब्लेम झाला त्याच टाईपचाच आहे हा. फर्स्ट प्रॉब्लेम जो आपण घेतला ना त्याच टाईपचा आहे. बट हिअर ओनली 3, हे बघा 3 वर डॉट आहे किंवा बार आहे. ओनली 3 इज रिपीटिंग. 123 पूर्ण रिपीट होत नाही. ओनली 3 इज रिपीटिंग. मीन्स लेट x इज इक्वल टू 0.123. 3 इज रिपीटिंग. 3 is repeating म्हणजे you can write this as 0.12333. It is same as like this. Now here only 3 is repeating. तर आपल्याला पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करताना काय केलं की डेसिमल पार्ट सेम आला पाहिजे म्हणजे तुम्हाला सबट्रॅक्शन करायला इझी जाईल. सबट्रॅक्शन नंतर डेसिमल पार्ट राहिला नाही पाहिजे. तर डेसिमल पार्ट सेम आला पाहिजे. तर तुम्ही काय करा, इथे हा 3 रिपीट होत आहे ना, तर पहिले हा डेसिमल पॉईंट इथे आणा. तर हा डेसिमल पॉईंट तुम्हाला इथे आणायचा आहे. तर कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? 100ने. सो मल्टिप्लाइंग बाय 100. मल्टिप्लाइंग बाय 100 टू बोथ साइड्स. टू बोथ साइड्स. इथे 100ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? 100x. हिअर इफ यू मल्टिप्लाय बाय 100 दिस डेसिमल पॉईंट विल शिफ्ट टू हिअर. सो we get 12.3 and 3 is repeating means 3 dash dash dash. Again there is 3 repeating means आता पुन्हा त्याला हा डेसिमल पॉईंट इथे शिफ्ट करायचा म्हणजे काय, आता हा इथे शिफ्ट करायचा म्हणजे काय, 10 ने मल्टिप्लाय करा. दिस इज इक्वेशन 2. सो मल्टिप्लाइंग बाय 10. आता फक्त डेसिमल पॉईंट तुम्हाला इथे शिफ्ट करायचं ना. 3 येते ना 10 ने मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लाइंग बाय 10 टू इक्वेशन 2. याला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर इथे 10 ने मल्टिप्लाय केल्यावर येईल 1000x. हिअर डेसिमल पॉईंट विल शिफ्ट टू दिस पोझिशन मीन्स 123.333 अनलिमिटेड. नाव सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 3 means equation 3 minus equation 1. equation 3 minus equation 1. इथे काय केलं आपण? फर्स्ट पहिले हा डेसिमल जिथून रिपीट होत आहे तिथे आणला डेसिमल पॉईंट. 3 रिपीट होते ना, इथे आणला पहिले. इथे आणल्यानंतर हा असं मिळालं तुम्हाला. आता हा डेसिमल पॉईंट पुन्हा इथे शिफ्ट केला म्हणजे 10. आता या दोघांचे सबट्रॅक्शन काय येईल? मीन्स 1000x इक्वल टू 123.33 मीन्स 3 डॉट लिहिलं तरी चालेल. अँड हिअर 100x इज इक्वल टू 12. पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे बरोबर. डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ते. इथे काही 1000 मायनस 100 900. हिअर डेसिमल पॉईंट कॅन्सल होतो मीन्स 123 मायनस 12 111. Hence x is equal to 111 upon 900. आहे ऑप्शन B. ऑप्शन B. नेक्स्ट द फ्रॅक्शन 2 into is equal to 2√2 fraction
फ्रॅक्शन 2 इंटू ब्रॅकेट √2 + √6 अपॉन 3 इंटू ब्रॅकेट, इथे बघा हा स्क्वेअर रूट इथून इथपर्यंत आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2 + √3, 2 + √3 ह्याची व्हॅल्यू तुम्हाला या चारपैकी कोणती ती काढायची आहे. तर एक मेथड अशी असते, आपलं झालं असेल कदाचित रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर, एक मेथड असते रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर, किंवा मग दुसरी स्क्वेअरिंग, क्युबिंग, काय ॲडजस्ट केल्याने होते बघा. तर रॅशनलाइज डिनॉमिनेटरनी होऊ शकते, पण तिथे ना हे असं असतं ना तर हे इझी गेलं असतं, पण इथे एकच स्क्वेअर रूटमध्ये 2 + √3 आहे ना. नोट दिस पॉइंट. सो हिअर लेट this fraction is x = 2 integer √2 upon √6 upon 3 इंटू इथून इतका स्क्वेअर हो ना 2 + √3. आता तुम्हाला याला सिम्प्लिफाय करून या चारपैकी एक आन्सर काढायचा आहे. तर तुम्ही काय करा, स्क्वेअरिंग बोथ साइड्स केलं, बोथ साइडचा स्क्वेअर केला तर काय होईल, इथे x², इथे होईल 2चा स्क्वेअर 4 आणि ह्याचा स्क्वेअर काय येईल √2 + √6 ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा मग असं एक स्टेप वाढवा. हां, सगळ्यांचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर आणि इथे अलग अलग स्क्वेअर होणार नाही, पूर्ण ब्रॅकेट स्क्वेअर. हिअर ऑल्सो 3 स्क्वेअर इंटू धिस ब्रॅकेट स्क्वेअर, 3 square into this complete bracket square. Now x² = 2 square, 2 square means 4, and here a plus b bracket square. What is a plus b bracket square? a² plus twice ab plus b², identity. Here a is √2 and b is √6. a² means √2 square, √2 square means 2 plus 2a into b plus b², एक स्टेप वाढून घ्या. 2 square 4, √2 plus √6 whole bracket square means a plus b bracket square means a² plus 2ab plus b². Here 3 square means 9. आता हा पूर्ण स्क्वेअर रूटमध्ये, हा इथे एकच टर्म आहे, 2 + √3 ला पूर्ण स्क्वेअर रूटमध्ये आहे, त्यामुळे ह्याचा स्क्वेअर रूट फक्त निघून जाईल, मीन्स 2 + √3, याचा स्क्वेअर नाही झाला, फक्त हे स्क्वेअर रूट निघून गेलं. नाव x² = 4 इंटू √2² मीन्स 2, 2 प्लस यांचा प्रॉडक्ट होतो म्हणजे 2 इंटू 2 6 = 12 प्लस √6² means 6 upon 9 into 2 plus √3. Next, x² = 4 into, now simplify this, 6 + 2 किंवा 2 कॉमन घेऊन घ्या, याच्यातनं जर 2 कॉमन घेतलं तुम्ही तर काय करू शकता, हा जर 2 घेतला कॉमन तर राहील 2 1 जा, इथे राहील 12 आणि 2 3 जार. हिअर 9 + 2 + √3 आर यांची सम करून घेतली तरी चालेल, यांची सम करून बघा, सम पण होते. 2 + 6 यांची सम होते, 6 + 2 8 प्लस 2. आता बघा हा √12 आहे, √12 ह्याला हे बघा प्युअर सर्ड, आता मला वाटते झालं की नाही मागच्या वर्षी मला आठवत नाही आहे, पण 9thला आहे हे बघा, हे √12 आहे ना, √12 मीन्स 4 3 जा, √12 मीन्स 4 3 जा, तर 4चं स्क्वेअर रूट आहे 2 मीन्स √12 = 2 √3 मीन्स 2 √3 मीन्स 4 इंटू 8 प्लस 2 2 जार 4 √3 अपॉन 9 2 प्लस √3. आता ह्याच्यातनं तुम्ही 4 कॉमन, ह्या 2 टर्म्स आहे ना, आता याचे 4 कॉमन करू शकता, याच्यातनं 4 कॉमन घेतलं तर काही 4 2 जार
अँड 4 1 जा अगेन 9 2 प्लस √3. आता हा ब्रॅकेट कॅन्सल झाला पूर्ण, म्हणजे तुम्हाला काय मिळालं x² = 4 4 जा 16/9 मीन्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड 16/9. कशाचा स्क्वेअर आहे? 16चं स्क्वेअर रूट आहे 4, 9चं स्क्वेअर रूट आहे 3, ह्यांचा स्क्वेअर बट प्लस मायनस दोघांचा स्क्वेअर आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, taking square root of both sides, x² चं square root x, here square root plus or minus, we get 2 numbers. आता ऑप्शन मध्ये हे 1 असेल 2 असेल और बोथ असेल तर ऑप्शन्स बघा. सो ऑप्शन्स पहिलं नाही B 1 C D, ओनली 1 आन्सर इज गिवन. -4/3 दिले नाही, जे ते ऑप्शनमधूनच तुम्हाला आन्सर लिहावं लागेल. कधी कधी A 4/3 राहील, B -4/3 अँड C बोथ A अँड B असं पण ऑप्शन्स राहते. तर जसे ऑप्शन आहे तसं आन्सर करा. सो हेन्स x = 4/3 विच इज गिवन, हे गिवनमध्ये आहे. सो आन्सर इज ऑप्शन डी. आन्सर इज ऑप्शन डी. बघा पुन्हा इथे कन्फ्यूज व्हायची भीती आहे. हे स्क्वेअर रूट इथून इथपर्यंत आहे, म्हणजे हा समजा हा पूर्ण ए झाला, याचा स्क्वेअर रूट काय असते? स्क्वेअर रूट ऑफ ए इज ए. तर तसं ह्याचा स्क्वेअर रूट ऑफ ह्याचा स्क्वेअर काय केला, स्क्वेअर काय केला याचा, हा आला. ह्याचा स्क्वेअर काय झाला, हा आला. आणि याने मल्टिप्लाय करायचं काम नाही, हे कॅन्सल केलं आपण. नेक्स्ट fifth, which is pure surd? Which is pure surd? A √3, 3 cube root of 5, C √12 and D 3/4 8. तर प्युअर सर्ड, व्हॉट इज द प्युअर सर्ड? बघा सर्ड म्हणजे ह्या टाईपचा जो इरॅशनल नंबर, म्हणजे आतला नंबर हा इरॅशनल पाहिजे. आतला नंबर इरॅशनल असेल. आणि आता पुष्कळ आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायला, तर जेव्हा जेव्हा लेसन येईन तेव्हा सांगते मी. तर इथे आता इथे ना असं समजा 2 आपण लिहत नाही. हां, हाऊ विल रीड दिस स्क्वेअर रूट ऑफ 2. तर इथला नंबर काय आहे? इथे काही नाही म्हणजे 2 आहे. स्क्वेअर रूट मीन्स 2 आहे. तर याला म्हणतात ऑर्डर, किंवा असं घेत क्यूब रूट ऑफ 5. हा आतमध्ये नंबर असेल, बाहेर इथे नाही, हा नाही इथे, तर हा याला म्हणतात ऑर्डर ऑफ द सर्ड. ही 3 काय झाली त्याची ऑर्डर. आणि आतमधल्या जो साईनमध्ये जो नंबर असतो त्याला म्हणतात रॅडिकंट. याला म्हणतात रॅडिकंट आणि याला म्हणतात ऑर्डर. तर सर्ड आहे एक प्युअर सर्ड आणि मिक्स सर्ड. प्युअर म्हणजे जसं आता हे 3 चे फॅक्टर्स पडत नाहीत आणि त्याला म्हणजे बाहेर काढता येत नाही, म्हणून हा झाला प्युअर सर्ड. इथे 12ला मगाशी कसं केलं तर 4 3 जा 12 आणि 4ला तुम्ही काय लिहिलं होतं, हे एक्झाम्पल घेताना सांगते. सो व्हिच इज प्युअर सर्ड? तर इथे प्युअर सर्ड इज √3 इज प्युअर सर्ड. व्हाय? बिकॉज यू कॅन, हे बघा इथे 3 आहे, 3 इंटू दिस नंबर. इथे 12 म्हणजे काय आहे? आन्सर मिळालं तुम्हाला 1, ए. आन्सर मिळालं ए. हे बघा √12 म्हणजे काय येईल? आता तुम्ही म्हणाल इथे तर बाहेर काहीच नंबर दिसत नाही, ओनली 12. बट 12 मीन्स 4 3 जा आणि 4 स्क्वेअर रूट ऑफ 4 काय येते 2√3 झाला. हा मिक्स सर्ड झाला. हा इथे हा मिक्स आहे, हा पण मिक्स आहे. सो ऑल आर मिक्स सर्ड. हे काय आहे? बाकीचे मिक्स सर्ड, याला म्हणतात मिक्स सर्ड. Remaining 3 are mixed surd and first is only pure surd. Another example, √36. √36 is not a surd. ही सर्डच नाही आहे, बिकॉज याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमचं याचा आन्सर आहे ते 6. हा सर्डच नाही आहे. सर्डसाठी काय कंडिशन पाहिजे? जो रॅडिकंट असतो आतला तो इरॅशनल नंबर पाहिजे. हा काय आहे? √3 इरॅशनल नंबर आहे ना. सो इट इज नॉट अ सर्ड. सो सर्डचे टाईप, सर्डचे ऑर्डर ऑफ सर्ड,
टाइप्स ऑफ सर्ट हे थोडंफार झालं, नंतर प्रॉब्लेम येईल तसे सांगते मी. नेक्स्ट, इफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 देन स्क्वेअर रूट ऑफ एक्स इज a x root x, 4th root x, 8th root x, 8th root x to the power 7, 8 power first. x is greater than or equal to 0, then negative नहीं है. x is greater than or equal to 0 is given. Why? Because square root of negative number is not defined. Now square root of x against square root of x against square root of x. आता मला सांगा, एक एक आपण साइन काढू. हे स्क्वेअर रूट काढून टाका. हां, स्क्वेअर रूट ऑफ एक्स ह्याची व्हॅल्यू काय? स्क्वेअर रूट ऑफ एक्स. स्क्वेअर रूट ऑफ एक्स मीन्स एक्स. इथे ऑर्डर काय आहे? काही नाही, म्हणजे 2 आहे ना. इथे ऑर्डर दिलेली नाही म्हणजे काय असते? 2 असते. तर हे जर साइन तुम्ही काढलं तर इथे ते एक्स टू द पॉवर जी ऑर्डर 2 खाली येते आणि इथे वर 1 म्हणजे 1/2. क्यूब रूट ऑफ एक्स काय होईल? एक्स टू द पॉवर वर 1 आणि ही ऑर्डर खाली. 4th रूट ऑफ एक्स काय होईल? एक्स टू द पॉवर 1/4. 5th root of x is x to the power 1/5. किंवा एक एक्झाम्पल असं घ्या, एक्स स्क्वेअर. 5th रूट ऑफ एक्स स्क्वेअर, 5th रूट ऑफ एक्स स्क्वेअर. तर काय होईल मग इथे? हा एक्स स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर असाच्या असाच लिहिला आणि मल्टिप्लाय बाय √5 स्क्वेअर. 5th रूट मीन्स 1/5 मीन्स एक्स टू द पॉवर काय होईल? 2 1 2, 2/5. नाउ रिमेंबर दिस. और इथे जर समजा क्यूब असतं तर काय लिहिलं असतं? एक्स क्यूब इंटू 1/4 मीन्स एक्स टू द पॉवर 3 1 3, 3/4. आता इथे ही जर साइन याला कशाने रिप्लेस करू मी? एक्स टू द पॉवर 1/2. आता हे मल्टिप्लाय आहे इथे आणि दोघांचा बेस एक्स एक्स आहे. तर आपलं इंडायसेसची रूल झाली आहे. तर काय होते? बेस सेम असेल तर इंडेक्सची ॲडिशन मीन्स स्क्वेअर रूट ऑफ हा एक्स आणि हा जर साइन मी आधी हे करून घ्या, यांची सम करून घ्या. एक्स टू द पॉवर काय होईल? याचा पॉवर काय? 1. काही नाही म्हणजे 1 + 1/2. इथे पॉवर काही नाही म्हणजे काय असतो? 1 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ यांची सम किती होईल? एक्स टू द पॉवर 1 + 1/2 मीन्स 2 1 2 + 1 3/2. अगेन स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू आता एक्स टू द पॉवर 3/2 आणि हे साइन काढलं. एक्सक्यूज मी, हिअर इफ दिस साइन इज रिमूव्ड देन इथे कसं काय लिहिलं होतं ऑर्डर? तर तसं काय होईल? इंटू 1/2 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू एक्स टू द पॉवर यांचा प्रॉडक्ट ए टू द पॉवर m raised to n. इंडायसिसचा रूल काय होते? mn मीन्स 3/2 इंटू 1/2. व्हॉट? 3 1 3, 2 2 4 मीन्स 3/4. अगेन यांची सम करा. आता एक्स एक्स सेम बेस आहे. इथे 1 1 + 3/4 अगेन 1 + 3/4. एक्स टू द पॉवर 1 + 3/4 means x to the power 1 into 4, 4 1 4 plus 3, 7/4. आता ऑप्शन बघा कसे आहेत. हा ऑप्शन नाही आहे. x to the power 7/4. 7/4 means आता थोडं कॉम्प्लिकेटेड आहे हा प्रॉब्लेम. हा ऑप्शन नाही दिला आहे. बट if this sign is removed then x to the power 7/4 into इथे 2 म्हणजे काय? अगेन 1/2 मीन्स x to the power 7/8. 7/8 हा ऑप्शन नाही आहे. तर तुम्ही काय करू शकता? हा जो खालचा नंबर असतो डिनॉमिनेटर
डिनॉमिनेटर जी असते ती ऑर्डर होते. डिनॉमिनेटर जर तुम्ही काढून टाकला तर ती तुम्ही ऑर्डर देऊ शकता. म्हणजे हा जो आहे हा ऑर्डर झाला ना, म्हणजे हा ऑर्डर झाला आणि हा नंबर जसाच्या तसाच राहिला. x⁴ मीन्स ऑप्शन डी. बघा हे बघा, रूट एक्सची व्हॅल्यू काय रिप्लेस केली, x⁴ या दोघांची सम केली तर इथे 1 + 1/2 किती 3/2. आता हे साईन काढलं, हे साईन हा एक असाच ठेवला. इथे x⁴ 3/2 × 1/2 यांचा प्रॉडक्ट 3/4. अगेन यांची सम 1 + 3/4 किती आले 7/4. आता आपल्याला हा ऑप्शन नाही आहे, ऑप्शनमध्ये आतमध्ये फ्रॅक्शन नाही आहे, पॉवर इंटिजरमध्ये आहे. तर तुम्ही काय कराल, हा 7/4 इंटू याचा ऑर्डर 2 आहे, 2 म्हणजे 1/2 केलं. इथे 7/8 म्हणजे खालचा नंबर म्हणजे डिनॉमिनेटर असतो तो ऑर्डर गेला आणि x⁴. नेक्स्ट 256 x⁴ upon 81y⁴ raised to power -1/4 is equal to what? Options are 3y upon 4x⁴, 2y upon 6x⁴, 3y upon 8x⁴, 4y upon 5x⁴. Now solve this. 256 x⁴ upon 81y⁴ raised to power -1/4. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर या चारपैकी कुठलं ऑप्शन आहे ते बघा. इंडायसेसचे रूल्स आपले झालेले आहे. इंडायसेसचे रूल्स वापरायचे इथे. फर्स्ट इज काय, फर्स्ट रूल a⁴m into a⁴n is equal to, if base are same and there is product, then there will be sum of indices. आता इथे बघा 256 हा 16² आहे. 256 याला 2च्या फॉर्ममध्ये 2च्या पॉवरमध्ये लिहू शकता, नंतर 4च्या पॉवरमध्ये लिहू शकता आणि 16चा पण पॉवर आहे. तर तुम्हाला जे ॲन्सर आहे त्याच्याप्रमाणे लिहावं लागेल. 4y आहे 4y. नाव इकडे बघा 256 मीन्स 16². 16² इज 256. 16 कशाचा स्क्वेअर आहे, 4² आहे. 4² स्क्वेअर मीन्स 4 × 2 = 4. अगेन हा 4 मीन्स 2² आहे, ह्याचा पॉवर 4 मीन्स 2 × 8. म्हणजे हे एक आहे आन्सर, एक हे आणि एक हे, असे 3 फॉर्ममध्ये तुम्ही लिहू शकता. 256 is equal to 16². 16च्या ऐवजी इथे काय लिहिलं मी 4² रिप्लेस केलं. 4² मीन्स 4 to the power 2 × 2 = 4. अगेन रिप्लेस 4/2² raised to 4 मीन्स 4 × 2 = 8. या 3 फॉर्ममध्ये लिहिता आलं तर आपल्याला जसं ॲन्सर पाहिजे तसं लिहा. तर इथे ॲन्सर 4 पण आहे आणि 2 पण आहे. नेक्स्ट आणि 81 काय आहे, 81 इज इक्वल टू 9² और 9 मीन्स 3². हा 9 मीन्स 3² आणि हा स्क्वेअर इथला मीन्स 3 × 4. तर असे 2 फॉर्म आहे. 81 यू कॅन राईट 81 इन 2 फॉर्म्स, 3 × 4 और 9². सर जसं ॲन्सर पाहिजे त्या तो नंबर घ्यायचा तुम्हाला. सो हिअर आता इथे आता कोणता पॉवर घ्याल तुम्ही बघा. इथे 4th आहे, ब्रॅकेटच्या बाहेर 4th आहे ना, 1/4 आहे ना. मग 4 घेतला तर ते ऑटोमॅटिकली काय होईल, कॅन्सल होईल. तर तुम्ही 4th पॉवरच घ्या. इथे पण 4th पॉवर घ्या, हा नको, हा घ्या आणि डिनॉमिनेटरमध्ये पण 4th पॉवर घ्या, म्हणजे इझी जाईल. मीन्स 256 या 3 पैकी कोणता घ्यायचा मग, हा मीन्स 4 × 4. 256 मीन्स 4 × 4 इंटू
हा एक्स टू द पॉवर 16 अपॉन 81 इज 3 raised to 4 इंटू y raised to 4 अँड raised to power -1/4. आता इथे मल्टिप्लायचं साईन आहे ना, मल्टिप्लायचं साईन असेल तर हा पॉवर तुम्ही या सगळ्यांना देऊ शकता. ओनली व्हेन इफ देर इज साइन ऑफ मल्टिप्लिकेशन और डिविजन. इफ देर इज प्लस और माइनस देन यू कॅनॉट मल्टिप्लाय दिस. सो हिअर 4 to the power 4 इंटू -1/4 म्हणजे या टर्मला याचा पण पॉवर 1/4 घेतला, याचा पण 4, याचा पण सगळ्या चारही टर्मचा घ्या. म्हणजे काय होईल 4 to the power 4 इंटू -1/4 इंटू एक्स टू द पॉवर 16 इंटू -1/4 डिवायडेड बाय 3 raised to 4 इंटू -1/4 अँड इंटू y raised to 4 इंटू -1/4. इंडायसेसचे रूल लक्ष द्या. असा एक हे आहे a इंटू बी, हा एक रूल लावला इथे. कोणता रूल लावला मी इथे रूल लिहून घ्या. a इंटू बी रेस्ट टू एम असेल, a इंटू बी आणि रेस्ट टू एम असेल तर तो पॉवर सगळ्यांना लागतो. कोणता a टू द पॉवर m इंटू b टू द पॉवर n. तर हा पॉवर या दोघांनाही लागला. बट वेन इट इज साइन ऑफ मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, ॲडिशन सबट्रॅक्शन असं नाही चालणार. a मायनस बी रेस्ट टू एम असेल तर a रेस्ट टू एम मायनस बी रेस्ट टू एम असं होत नसते. और प्लस असेल तरी नाही, ओनली डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन असेल तर. सो हिअर नाउ 4 कॅन्सल मीन्स 4 raised to -1. अगेन 4 जा 16 मीन्स x raised to -4. अगेन 4 cancel means 3 raised to -1 and 4 raised to y raised to 4 cancel -1. आता हे सगळे निगेटिव्ह आले साईन. एक इथेच जर आपण पॉझिटिव्ह, इथे पण पहिल्या स्टेपमध्ये आपण त्याला पॉझिटिव्ह करता आलं असतं. पहिल्या स्टेपमध्ये पण तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह करता आलं असतं किंवा आता पण तुम्हाला पॉझिटिव्ह करते. तर कोणतेही केलं तर सारखंच येईल. तर एक इंडायसिसचा रूल आठवते, a टू द पॉवर -m. a टू द पॉवर -m इज इक्वल टू व्हॉट 1 अपॉन a टू द पॉवर +m. हा रूल बघा इथे, बघा रूल सगळे रूल लिहा म्हणजे लक्षात राहते. a टू द पॉवर -m असेल तर 1 अपॉन a टू द पॉवर +m. म्हणजे निगेटिव्ह जर असेल इंडेक्स तर आतल्या नंबरचा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे मग तो पॉझिटिव्ह होते. और फॉर दुसरं एक्झाम्पल घ्या इथे, हे बघा 2/3 raised to -2 असेल, 2/3 raised to -2. -2 ला जर तुम्हाला +2 करायचं असेल, हा जर +2 झाला तर याचा रेसिप्रोकल घ्यायचा. अंडरस्टूड. इफ इंडेक्स इज निगेटिव्ह देन टेक रेसिप्रोकल ऑफ दॅट बेसचा रेसिप्रोकल घेऊन तो मायनस घ्यायचा. म्हणजे इथे करता येते किंवा इथे पण तुम्हाला काय करायचं, हा 1/4 पॉझिटिव्ह करायचा असता तर हा न्यूमरेटर वर गेला असता डिनॉमिनेटरमध्ये, डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये गेला असता. तर इथे बघा इथे काय होईल, आता हा पॉझिटिव्ह करायचा तर काय होईल, मग हा 4 -1चा +1 आणि हा 3 निगेटिव्हचा पॉझिटिव्ह. हिअर हा x खाली गेला x टू द पॉवर 4 आणि हा y टू द पॉवर -1चा +1 झाला. आता हा ऑप्शन आहे का बघा बरं, 3/4 है 3/4 3y अपॉन 4x टू द पॉवर 4. निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचा असेल तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरमध्ये जाईल, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरमध्ये. सो दिस इज अवर आन्सर, ऑप्शन नंबर A. सो रिमेंबर rules of indices, laws of indices. A to the power m into a to the power n is equal to a to the power m plus n. If divide असेल तर m minus n. a to the power m raised to n is equal to a to the power mn. a to the power minus m is equal to 1 upon a to the power m. a into b to the power m. बेस अलग अलग असेल, इंडेक्स असेल तर तो दोघांनाही लागतो. सेम. नेक्स्ट, से हा इझी आहे, ओरली घ्या. सेट ऑफ नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ. नॅचरल नंबरचा सेट कशाचा सबसेट असतो, इव्हन नंबर्स
नाही, ऑड नाही, कॉम्पोजिट नाही, रियल. सेट ऑफ नॅचरल नंबर इज सबसेट ऑफ रियल नंबर. रियल नंबरचे सगळे set of natural number is subset of real number, set of whole number is subset of real number, set of integer is subset of real number, set of rational number is subset of real number, set of irrational number is also subset of real number. Means natural, whole, integer, rational and irrational हे पाचही कशाचे सबसेट येतात? रियल नंबर. रियल नंबर म्हणजे ऑल these numbers. So next, नेक्स्ट 8 झाला आपला. 9th 8 काय झाला? नॅचरल नंबर इज सबसेट ऑफ रियल नंबर. सगळेच नॅचरल, होल, इंटिजर्स, रॅशनल, इरॅशनल all are subsets of real number. हा रियल नंबर. 9th आहे the irrational number between root 2 नाही only 2 and 3 integers आहे is root 2, root 3, root 5, root 11. irrational number between root 2 and 3. irrational number between 2 and 3 यातला irrational नंबर सांगा. तर यापैकी या 4 पैकी सांगायचं आहे तुम्हाला. आता बघा 2 आता तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स आहे हे स्क्वेअर रूटमध्ये आहे. तर या 2 आणि 3 ला जर तुम्ही स्क्वेअर रूटमध्ये घेतलं तर काय होईल? 2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4. 2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4. 4चं स्क्वेअर रूट 2 ना. अँड 3 इज इक्वल टू 3 स्क्वेअर मीन्स 9. 9चा स्क्वेअर आहे. आता रूट 4 आणि 2 आणि 3च्या मधला इंटिजर काढायचा आहे तुम्हाला. सॉरी, इरॅशनल नंबर काढायचा ना. तर रूट 4 आणि रूट 9च्या मध्ये इंटिजर इरॅशनल नंबर कोणते आहे? रूट 5, रूट 6, रूट 7, रूट 8. ते 4 पैकी कोणते चालले असतं? बट हिअर ओनली रूट 5. हे बघा यांच्यामधला झाला पाहिजे रूट 4 आणि हा रूट 9 आहे आपला. रूट 4 म्हणजे काय? 2 आणि रूट 9 मीन्स 3. तर यांच्या मध्ये येणारा रूट 2 येतो का? रूट 2 इकडे येतो. रूट 3 पण इकडे येतो. हा पण मध्ये पाहिजे. हा रूट 5 येतो इथे. बघा रूट 5 यांच्यामध्ये येतो ना. रूट 11 इकडे येतो. सो आन्सर इज ओनली रूट 5. व्हेरी इझी. सो रूट 5 लाईज बिटवीन 2 and 3. So option is C. Next, root 5 is equal to 2.236 and root 10 is equal to 3.162. Then value of 15 upon root 10, root 20, root 40 minus root 5 minus root 80 is. ऑप्शन्स दिलेले आहे. ऑप्शन्स आर 5.398, 4.398, 3.398, 6.398. बघा रूट 5ची व्हॅल्यू दिली आहे आणि रूट 10ची व्हॅल्यू दिली आहे. 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्याच्यावरून तुम्हाला एवढ्याची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिले तुम्ही याला सिम्प्लिफाय, जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करायचं आणि नंतर व्हॅल्यू काढा. सो गिवन
problem is root 10 plus root 20 plus root 40 minus root 5 minus root 80. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे जसं मग सांगितलं ना, हे प्युअर फॉर्ममध्ये दिसत आहे, पण याला मिक्समध्ये करता येते का पाहायचं. सो कसं करता येते मिक्समध्ये बघा. रूट 10ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, याला मिक्समध्ये करता येत नाही. हां, रूट 20ला करता येते. रूट 20 मीन्स 4 5 जा 20. अगेन 40 मीन्स 40ला तुम्ही 10 4 जा करू शकता. 10 4 जा असे दोन फॅक्टर्स घ्यायचे की एक नंबर स्क्वेअर असला पाहिजे. म्हणजे आता 40चे फॅक्टर्स 2 × 20, बट रूट 2ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाही आणि रूट 20ची नाही दिली. दुसरा फॅक्टर येते 4 × 10, रूट 10ची व्हॅल्यू दिली आहे आणि रूट 4 म्हणजे 2. सो यू कॅन राईट दिस 40 ॲज 4 × 10. हेच फॅक्टर घेतले. नंतर मायनस रूट 5 मायनस, आता 80चे फॅक्टर्स कोणते घेतात बघा. 80चे फॅक्टर्स काय काय आहे. 80 मीन्स 2 × 40. याच्यात रूट 2ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, मग ही व्हॅल्यू नाही चालणार, ही घेता येणार नाही. नंतर 4 × 20, त्याच्यापेक्षा एखादा स्क्वेअर नंबर नेतो का. 16 5 जा 16 5 जा म्हणजे ह्याचा स्क्वेअर रूट घेता येते आणि रूट 5ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. तर असे फॅक्टर्स घ्यायचे आपल्याला की एक स्क्वेअर रूट निघाला पाहिजे आणि जो राहिला त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असली पाहिजे. रूट 5ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. सो याला जेवढं सिम्प्लिफाय करता येते तेवढं सिम्प्लिफाय करा. हा रूट 10 4 5 जा, तर हा 4 स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 मीन्स हा स्क्वेअर रूट ऑफ 4 जर तुम्ही म्हणजे बाहेर काढला 4 तर काय होईल 2 रूट 5. हिअर हा 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला तर काय 2 रूट 10. हा रूट 5 16 मीन्स 4, 16चा स्क्वेअर रूट काय 4 रूट 5. आता हे रूट 5 यांची तुम्ही सम करू शकता आणि रूट 10 आणि रूट 10ची सम करू शकता. तर इथे काय 15. रूट 10 प्लस रूट 10 हे दोन लाईक टर्म आहे. 1 रूट 10 प्लस 2 रूट 10 किती 3 रूट 10 अँड 2 minus 1 minus 4, 2 minus 1 minus 4 किंवा एक स्टेप वाढवा तुम्ही वाटल्यास तुम्हाला कठीण जायचं. 10 प्लस रूट 10 आणि दुसरं आहे प्लस 2 रूट 5 मायनस रूट 5 मायनस 4 रूट 5 यांची सम वेगळी करा. काय येईल 15. 1 प्लस 2 मीन्स 3 रूट 10 प्लस यांची सम काय येईल हा 2 मायनस 1 मायनस 4 2 मायनस 1 मायनस 4 रूट 5 मीन्स 15/3 रूट 10 यांची सम येते 2 मायनस 1 1 1 मायनस 4 मायनस 3 रूट 5. हां, आता तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता. आता तुम्ही व्हॅल्यू नाही, आणखीन एक इझी स्टेप आहे. हे 3 कॉमन घ्या, आणखीन इझी जाते. 3 जर दोघांमधून कॉमन घेतला तर काय होईल रूट 10 मायनस रूट 5 3 5 जा. आता इथे तुम्ही 10ची आणि 5ची जर व्हॅल्यू टाकली तर हे आन्सर येते डेसिमलमध्ये डिनॉमिनेटर डेसिमलमध्ये येतो आणि ते डिव्हाइड करायला कठीण जाते. आन्सर येते तुम्हाला पण ते डिव्हाइड करायला खूप, कारण डिनॉमिनेटरमध्ये 3 डिजिट येतील. यांची व्हॅल्यू बघा हे 3 डिजिटमध्ये आहे. हां, तर याची डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू 3 डिजिट येईल, ते डिव्हिजन कठीण जाते. तर तुम्ही याला रॅशनलाइज करून घ्या. तर रॅशनलाइज करा. रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर तर काय रॅशनलाइज करायचं म्हणजे काय रूट 10 हा -5 आहे ना, तर इथे याच्या कॉन्जुगेट डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय होतो प्लस रूट 10 प्लस रूट 5. हिअर ऑल्सो रूट 10 प्लस रूट 5 मल्टिप्लाय करा. 5 इंटू दिस सेम ॲज इट इज, त्याला मल्टिप्लाय करू नका, त्याला न्यूमरेटरला असंच राहू द्या. हां, आता ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी व्हॉट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स रूट 10 स्क्वेअर मायनस रूट 5 स्क्वेअर मीन्स 5
√10. आता तुम्ही व्हॅल्यू टाकू शका, कारण ज्या ऑप्शनमध्ये सगळे डेसिमलमध्ये आहे, तर आता तुम्ही √10ची व्हॅल्यू काय आहे, 3.162 प्लस √5ची आहे 2.236 आणि डिनॉमिनेटरमध्ये 10 स्क्वेअर मीन्स ओनली 10, √5 स्क्वेअर मीन्स 5 आणि यांची सबट्रॅक्शन येते 5, यांची सबट्रॅक्शन येते 5, 5 5 कॅन्सल आणि यांची ॲडिशन 6 + 2 8, 6 + 3 9, 2 + 1 3 अँड 5 मीन्स ॲन्सर इज 5.398 आहे, 5.398 ऑप्शन ए. ह्या मेथडनीच करायचं हे. इथे तुम्ही व्हॅल्यू टाकल्या, यांची सबट्रॅक्शन कराल, ती येईल डेसिमलमध्ये 3 डेसिमल. ते डिव्हिजन खूप कठीण जाते, तर नेहमी डिनॉमिनेटरला तुम्ही रॅशनलाइज करायचं. रॅशनलाइज केलं की असं इझी जाते. नेक्स्ट होमवर्क घ्या, थोडं होमवर्क देते थोडं. रॅशनलाइज करायचं आहे. डिनॉमिनेटर फर्स्ट. हा 7 बाहेर आहे, आतमध्ये √10 प्लस √3 √15 प्लस 3 √2